हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग. तर हा होता आमचा दुसरा दिवस. रूममधून बाहेर पडल्याचा हा व्ह्यू आहे आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही पण जर गणपतीपुळ्याला कधी जाणार असाल तर MTDCचं जे गव्हर्नमेंटचं आपलं रिसॉर्ट आहे ते नक्की बुक करायचे ट्राय करा. अप्रतिम असा व्ह्यू आहे इथून आणि अशा ठिकाणी खरं तर मनातले सगळे निगेटिव्ह थॉट्स जाऊन फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह थॉट्स येतात. कसं आहे ना, रोजच्या जीवनामध्ये इतक्या गोष्टींचा स्ट्रेस असतो, इतकं टेन्शन असतं ना, पण या सगळ्यातून ना जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा असं वाटतं की या सगळ्या खूप छोट्या गोष्टी आहेत, याच्या पलीकडे जाऊन पण फार सुंदर असं जग आहे आणि त्यामध्ये जगता आलं पाहिजे असं मला वाटतं. तर आता इथे मस्तपैकी ब्लॅक कॉफीचा आस्वाद घेतला आम्ही आणि मस्त रेडी होऊन निघालो आहोत दर्शनासाठी. आणि आमच्या सगळ्यांचीच मॉर्निंग एकदम फ्रेशवाली झाली आहे. हे बघा, आमचे दाजी दिसतच असतील किती फ्रेश आहे. इकडे दीदी पण मस्त रेडी होऊन आली आहे आणि इथे आमचं कपल भैया वहिनी ते पण रेडी होऊन फायनली बाहेर पडलो आहोत आम्ही सगळे. आणि तुम्हाला माझे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स बघायला आवडत असतील तर मला नक्की मेसेज करा. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आहे आमचा दुसरा दिवस. आम्ही पोहोचलो आहोत गणपतीपुळ्याला. काल उशीर झाला खूप पोचायला, त्याच्यामुळे काही जास्त फिरता नाही आलं. आता उठल्या पहिले बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय. गुड मॉर्निंग बोल. सो आतमध्ये फोटो व्हिडिओज मिळतील नाही मिळतील माहीत नाही, बट मी ट्राय करेन सगळं काही येते ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी ट्राय करेन मी. सो स्टे ट्यून विथ मी, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर आणि इथे लोक फार श्रद्धेने येतात. असं लोकांची श्रद्धा आहे की हा गणपती नवसाला पावतो. खरं तर नवसाचा गणपती असंच म्हणून या गणपतीची ओळख आहे. आता मी काय इथे पहिल्यांदा आलेली नाही आहे. खरं तर हे माझी 3री-4थी वेळ असेल गणपतीपुळ्याला यायची. सो मला ही जागा बऱ्यापैकी आवडते. Let's go! आम्ही मंदिराच्या आत पोहोचलो. छानपैकी बाप्पासाठी फुलं घेतली आहेत. चाफ्याचं फूल मला फार आवडतं आणि त्यामुळे मी माझ्या नेहमी घरी पण जेव्हा माझी पूजा असते तेव्हा मी चाफ्याचं फूल, गजरा या सगळ्या गोष्टी आणते. आज बाप्पाला पण तिथे होतं बाहेर, सो मी ते घेऊन आली आहे. आणि एक मिनटं, बाप्पा दाखव. सो हे असे छान क्यूटशे गणपती बाप्पा आहेत. खरंच हे बाप्पा फार जास्त क्यूट आहेत आणि फार शांत असं वाटतं त्यांच्याकडे बघून. मग आपल्या उंदीर मामांच्या कानात काहीतरी कुसबुस केली मी, कारण की असं रिच्युअल आहे, आणि मग पुढे गेले. तर हे आहे मंदिर. याच्या आतमध्ये व्हिडिओ फोटोग्राफी अलाउड नाही आहे. सो बाहेरूनच मी थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज घेतले. खरंच खूप सुंदर हे मंदिर आहे. तुम्ही पण सगळे नक्की गेला असाल असं मला वाटतं आहे, कारण की फार जुनं मंदिर आहे हे. आणि मग आम्ही तिकडे मस्त बच्चांसोबत फोटो काढले. इथे आजी बाबा पण उभे होते आणि मग काकासोबत राहायची मस्ती तर चालूच होती. हे सगळं झाल्यानंतर मग पहिला चहा, मग पेटपूजा आणि मग बाकीचं. बरोबर आहे का नाही? कारण की आता फार दमलो होतो आम्ही. सकाळी उठल्यापासून फार भूक लागली होती आणि मग सगळं नाश्ता वगैरे उरकून आम्ही पोहोचलो बीच साईटवर. आता एक मिनटं, जरा हा व्ह्यू बघा. अरे काय हे सौंदर्य! म्हणजे ह्याच्या पुढे ना सगळं फिकं आहे. खरंच म्हणतात की निसर्ग सौंदर्यापेक्षा सुंदर असं काहीच नाही आहे या जगामध्ये. आणि मग आम्ही मस्तपैकी गॉगल्स टाकले, सनस्क्रीन लावलं, कारण की असलं कडक ऊन होतं. आता याच्यामध्ये टॅनिंग तर होणारच आणि त्याची सगळ्यात जास्ती काळजी या मॅडम घेतात बघा. कॅप वगैरे सगळं घालून मस्त रेडी होऊन त्या निघाल्यात. तर आम्ही पोचलो होतो आरेवारे बीचला. आता याला आरे आणि वारे बीच का म्हणतात मला पण माहीत नाही, पण त्याला पण काहीतरी आहे म्हणजे का म्हणतात असं. सो आम्ही इकडे बीचला जाण्यासाठी निघालो होतो आणि दाजी मी व्हिडिओ काढते म्हणून मला ॲक्टिंग करून दाखवत होते की चल आता तू माझ्या व्लॉगमध्ये ये. सो अशी आमची मज्जा चाललेली असते अधूनमधून. आणि मग ही रायाची फर्स्ट बीचवाली ट्रिप आहे. याच्या आधी राया कधीच बीचवर गेलेला नाही आहे. पाण्याला बघून त्याची एक्साइटमेंट अशी होती की बस रे बस.
मी आहे ना एक गोष्ट अनुभवली आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नेहमी एक्सपिरियन्स करतो, बीच हे ते ट्रिप्स, पण प्रत्येक वेळेस जी लोकं आपल्यासोबत असतात ना त्यांच्यासोबत येणारी मजा ही वेगवेगळी असते. त्यांच्यासोबत येणारा हा तिथला एक्सपिरियन्स फार वेगळा असतो आणि माझ्या फॅमिलीसोबतचा हा एक्सपिरियन्स फार छान होता. आणि मग थोडेसे आम्ही मजा मस्ती करतानाचे व्हिडिओज काढले. इंस्टाग्रामवरनंच आयडिया येतात आम्हाला आणि आम्ही पण असले काहीतरी येडेचाळे करतो. असो, मजा येते हे सगळं करताना. मूड फ्रेश होतो आणि सगळ्यांसोबतचं बॉन्डिंगही फार जास्त अजून स्ट्रॉंग होतं असं मला वाटलं. सो आत्ता आम्ही आलो आहोत गणपतीपुळेच्या बीचवर आणि इकडे खूप सारे वॉटर स्पोर्ट्स आहेत. सो आम्ही आता ते ट्राय करणार आहे. पॅराग्लायडिंग करायचं चाललं आहे. मजा येणार आहे फार. आणि राळचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली बीचवरचा. आणि राळा पाणी बघून खूप एक्सायटेड झाला होता. त्याची एक्साइटमेंट जरा आम्ही त्याला सोडलं नाही म्हणून तो जरा नाराज आहे. सो मी व्हिडिओ टाकणार आहे पॅराग्लायडिंगचा. सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आम्ही बोटवर बसलो आहे आणि आम्ही एका मोठ्या बोटमध्ये शिफ्ट करणार आहे. आणि येस, मी व्हिडिओ टाकेल. सो मी दाखवते. तर असं कपल ॲडव्हेंचर करायला आमच्या दोघांना फार मजा येते. आम्हाला फार आवडतं असं सगळं करायला आणि वर गेल्यानंतरचा एक्सपिरियन्स खरंच फार भारी होता. तो आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतच आहे. मग परत आलो आम्ही आमच्या रूम्सवर आणि इकडे राहायला दिदी झोपवायचं ट्राय करत होती आणि फार छान असा सनसेटचा टाईम होता. मी तुम्हाला दाखवते, आमच्या रूममधून असं एक्झॅक्ट समोर सनसेट दिसत होता. काय म्हणजे ना, माझ्याकडे शब्दच नाही आहे त्या ट्रिप बाबतीत. आता पुढच्या दिवशी आम्ही फक्त आणि फक्त ट्रॅव्हल करणार आहोत आणि रिटर्न पुण्याला निघणार आहोत. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि मेसेज करा. सो तोपर्यंत बाय बाय, सी या.